आयडीचा प्रश्न मी सिटीजन आहे, माझा तुम्ही विचारू शकत नाही. बिल दाखवा, काय प्रॉब्लेम आहे दाखवा, कुठे सॉल्व करतो आम्ही. नाही, आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे. आपण तुम निकालो जो देखता मैं देखो, पुलिसांना बोलो मला तुमको दिखाया, पुलिस का वीडियो दिखाया? हाँ नहीं, इनको दिखाना नहीं है. क्यों नहीं दिखाया? आप दिखा दो सर, बात इतना चला इतना फोन बज रहा था सर हाँ. मेरा, और मेरा फोन बिजी था इसमें लाइव में. ये सब चीज फटाफट दिखा नाही ना. तुमचा काय इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम असेल साहेब आमचा इंडिव्हिज्युअल नाही, आमच्या तुमच्या अशी जनरल प्रॉब्लेम आहे. तुम्ही पब्लिकला लुटताय, तुम्ही पब्लिकला तुम्ही म्हणजे नॉट एज अन इंडिव्हिज्युअल. प्लीज माफ करा, मी तुमच्याशी बीएसटी म्हणून बोलतोय. नाही, पण तुम्ही आले ना हा. आम्हाला आनंद झालाय, पण तुमच्याकडे काय तुम्ही पब्लिकच्या संदर्भात बोलताय ना, इंडिव्हिज्युअल काय बोलत नाही तुम्ही. कुठलं मी इंडिव्हिज्युअल पब्लिक सर्व आहे. मी जर सिटीजन आहे, मलाही इफेक्ट आहे. तुमच्याकडे काय पब्लिक दाखवणे असेल तुमचं हे दाखवा ना. काय ID दाखवा ना. कसली आयडी? सर सिटीजनला काय कुठलंही आयडेंटिटी कार्ड दाखवायची गरज नाही. माझं नाव कमलाकर शहा आहे. पाहिजे तुमच्या हेड ऑफिसला पण विचारा. मी हेड ऑफिसमध्ये जाऊन व्हिडिओ काढलेला आहे आणि ते मला थांबू शकलेलं नाही. कारण मी तुम्हाला सर्व कायद्याची तरतूद दाखवतो, पोलीस सर्क्युलर दाखवतो की व्हिडिओ आम्ही कुठेही काढू शकतो आणि काही करतो. तुम्ही आता तुम्ही काढा माझा व्हिडिओ, मला तो व्हिडिओ निकालो या चालू आहे. हा कशाला हे पण निकालताय तो माहिती नाही निकाल सकताय. हे पोलीसचं सर्क्युलर आहे की तुम्ही व्हिडिओ कुठेही काढू शकता पब्लिक ऑफिसमध्ये. तुमचा ID दाखवा ना. माझं नाव कमलाकर शहा आहे. माझं हॉटेल आहे डोंगरीला, सद्गुरू हॉटेल आहे आणि सद्गुरू व्यायामशाळा आहे. माझा आयडी नाही. बघा तुम्ही चांगलं काम करताय, तुमची प्रशंसा करतोय मी. बरोबर. प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्ह एका माणसाचा नाही, मुंबईचा सॉल्व्ह झाला पाहिजे. मुंबईचा सॉल्व्ह झाला पाहिजे. आता मुंबई कुठून सगळे वॉर्ड कुठून अटेंड होतात? कुठं सगळे जे वॉर्ड आहेत ते कुठून अटेंड होतात? तुम्ही सांगा. गुलाबा GM कडून अटेंड होतात. हे काय गुलाबा जेमचं मी हा. व्हिडिओ काढलेला तुम्हाला दाखवतो. हा, पण GM कडे तुम्ही गेल्यावर काय झालं हे सांगा. नाही, जेम भेटले नाही आणि ते लोकांना गेले. आम्ही काय माहितीये का, त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांच्या अंडरमध्ये त्यांनी ज्या ऑर्डर सांगितल्या ती आम्ही कामं सर करतो. आम्ही काय करतो हा. आता मी तुमच्याशी कायदेशीर तुझ्या व्हिडिओ नाही करतो, खडा देतो. त्या बॅरोगेसी आणि हक्क त्याच्यातला फरक तुम्हाला कळत नसेल तर मी काही करू शकतो. तुमचा माणूस डायरेक्ट येऊन काढू शकतो. तुम्हाला विचारायची सर तुम्ही आमची सेवक आहात, आम्ही मालक आहोत. आम्ही सेवकाला विचारायचं तुमचा परमिशन आम्ही यायचा प्रश्नच येत नाही. तुम्ही सेवक आहात आमचे, आमच्या टॅक्सवर तुम्ही पैसे कमवता, तुम्हाला पगार भेटतो. हे बघा ते नाही, मी कायदेशीर बोलतोय. मी आज बोलून असं बोलून तुम्हाला बरोबर वाटतं का? नाही, पण ते प्रॉब्लेम काय? आपल्या प्रॉब्लेम हे आहे, प्रॉब्लेम आहे जनरल पब्लिकचा. मग तुम्ही इंडिव्हिज्युअली मनातून जेव्हा असं ऐका, मी काय म्हणाले, आमची परमिशन घ्या. परमिशन नाही करत. परमिशन मालकाला सेवकाची हे करताना परमिशनची गरजच नाही. हा सर, काढलंच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हे आहे. प्रॉब्लेम काय? आता मी प्रॉब्लेम बघतो. प्रॉब्लेम हे आहे, तुम्ही फोन खाली जेव्हा माझ्याशी कॉन्व्हर्सेशन पण मला कुठल्या पोलिसीला पाणी वगैरे घ्या सर. आवाज येतो. मी काय माहिती आहे, इंग्लिश सर माझं तुमच्याशी आम्ही पब्लिकचं काम करतोय, तुम्ही पब्लिकचं काम करताय. पण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, त्याच्यामध्ये आपण दोघांनी झगडे करून करतो. नाही झगडा नाही करत मी. नाही झगडा म्हणजे एवढी आमची गोष्ट मनातच नाही. कोणत्याही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जा किंवा कोणत्याही प्रायव्हेट ऑफिस तुमचा विचार तिथे तुम्हाला त्या गोष्टीची मान्यता घेऊनच पुढे गेलं नाही. आणि तुमचा प्रॉब्लेम हा आमचा फक्त मी कायदेशीर बोलतो सर, आणि नंतर मी तुमच्याशी प्रपोजल देऊन जातो. मी तुम्हाला परमिशन घ्यायचा प्रश्नच येत नाही. एक दुसरी गोष्ट, आता मी तुमच्याशी तुम्ही कशी चुकीच्या आपलं नाव सर? अरे पब्लिक मीटिंग चालू काय विजय ये बोल. यामिनी यादवचा PA आहे, त्याचा फोन आला होता. त्या मॅडम फोन झाला जरा साहेबांची बोलायचं. साहेबांचा नंबर मागतो बाहेर नाही आहे. तर त्याला
तेव्हा आम्ही काल पोलीस स्टेशनमध्ये नाही आता सरळ जाऊ द्या तुमचा प्रॉब्लेमवर येऊया. प्रॉब्लेम सांग. एक फक्त फोन बरं घ्या त्यांचा घ्या एड काय आहे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. बरोबर. आपण बाकीचं नंतर बघू. थँक्यू सो मच. आभार. स्मूथ आहे तेच फोन कट करतो ना बघा लावून त्यांना. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जो स्मार्ट मीटर्स लावताय हे बेकायदेशीर आहे. तुम्ही आम्हाला सांगता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डायरेक्शन फॉलो करतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं डायरेक्शन जरी असेल ते डायरेक्शन पण ते डायरेक्शन्स कशी इम्प्लिमेंट करायची याला प्रोसिजर असते. अच्छा तुम्ही जे बोलताय ना ते तुम्ही रायटिंग मध्ये लिहिलेलं आहे का? सर्व दिलेलं आहे. मी नाही, कंप्लेंट पण फाईल आता केली. जे तुम्ही बोलताय ना ते मला रायटिंग मध्ये हा, लिहा. मी मेल पाठवलं तुमच्या जेमला मेल पण पाठवलं. आता तुम्ही माझ्या माझ्यासमोर बसले की नाही तुम्ही जेमला मेल पाठवतो तुम्ही जेम कडे गेले पाहिजे होते. आता माझ्याकडे आले ना बरं एक काम करा तुमचा ईमेल आय डी द्या. ईमेल आयडी नाही तुम्ही मला आता ते रायटिंग मध्ये द्या. अभी आज अभी मेरे पर्सन पास लिहून घ्या त्यांचे. आज आपने ये लाया मेरा एप्लीकेशन लाया 149 है ना हाँ 149 हो, श्रीनिवास साहेब, 154 मला जे बोलायचं आहे ना त्यांना रायटिंग मध्ये लिहून द्या सही करून द्या मला. Yes. आपण त्याच्यावर तोडगा काढू. थैंक यू. 154 हाँ 154 का आप साइन करके दे दो. जमजम का लेकिन वो हाँ, नमस्कार साहब. मैं आपको बोला था ना जब आप इधर जाते हो 149 मतलब आपका मीटर बदली साहेब होता रजेवर है. गेले रजेवर गेले. आपका कंप्लेंट दिया है.